हाय नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी केलेल्या कमेंटसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. तर आज मी इथे सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये मस्त छान अशी मँगो आईस्क्रीम जी आहे ना ती घरगुती साहित्यापासून अगदी फक्त बाहेरून मी 10 रुपयाची एक वस्तू मागवलेली होती त्याच्यापासून बनवलेलं आहे. तर आता मँगोचं सीझन आहे म्हटल्यावर आता मँगो आईस्क्रीम किंवा नवीन नवीन रेसिपी ज्या आहेत त्या झाल्याच पाहिजे. तर त्यासाठीच तर आता इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं होतं. त्यामध्ये मी फक्त बाहेरून मिल्क पावडरची 10 रुपयाची जी पुडी होती ना ती आणलेली होती आणि ते त्याच्यात घातलेलं होतं. अर्धी वाटी साखर घातलेली होती आणि परत 2 चमचे कस्टर्ड पावडर होतं माझ्याकडे घरामध्ये, ते घातलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं दूध टाकून ते मिक्स करून घेतलेलं होतं आणि त्याच्यात घातलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं होतं. जोपर्यंत मिश्रण छान घट्ट होत नाही ना तोपर्यंत. त्यानंतर मग मी गॅस पूर्णपणे बंद करून दिलेला होता आणि इथे मी 2 आंबे घेतलेले आहेत. त्यांचा गर काढून घेतलेला होता आणि तयार केलेलं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त छान असं तयार केलेलं मिश्रण आणि आंब्याचा गर 2 आंबे घेतलेले होते ते सगळं व्यवस्थित असं याच्यामध्ये टाकून देणार आहे आणि त्यानंतर मग याच्यामध्ये दुधावरची साय असते ना आपली ती घालायची. तुमच्याकडे क्रीम वगैरे असेल तर ती घालू शकतात. मी ही घरातच मस्त छान अशी साय आलेली होती तर ती याच्यात घातलेली होती आणि व्यवस्थित असं मिक्सरमध्ये छानपैकी सगळं हे व्यवस्थित असं फिरवून घेतलेलं होतं. तर अशा पद्धतीने आईस्क्रीम जी आहे ना ती आपली घरच्या घरी आपण तयार करून घेऊ शकतो मँगोची. आणि माझ्याकडे हा डब्बा आहे. मी नेहमी याच्यातच बनवत असते आईस्क्रीम जेव्हाही मला बनवायची असली त्यावेळेस. बऱ्याच वेळेला मी आता मागेसुद्धा मागच्या आठवड्यामध्ये तुमच्यासोबत आईस्क्रीम शेअर केलेली होती पण त्यावेळेस मी बाहेरून आणलेलं होतं जे आपलं प्रीमिक्स असतं आईस्क्रीमसाठी ते. पण आता हे घरीच तयार करून घेतलेलं होतं. तर सगळं व्यवस्थित टाकायचं आणि आपल्याला त्याच्यामध्ये गार्निशिंगसाठी आंब्याचे तुकडे वगैरे टाकायचे असले ना तर ते आपण टाकू शकतात किंवा ड्रायफ्रूट्स वगैरे छान व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आणि मग तेही आपण याच्यामध्ये टाकून घेऊ शकतो. मी आंब्याचे तुकडे याच्यात काही टाकलेले नव्हते कारण मागच्या वर्षी एकदा बनवलेली होती त्यावेळेस म्हणजे खाताना टेस्ट आता ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे असते. काहींना आवडते काहींना नाही, पण मला इतकं काही ते आवडलेलं नव्हतं. छान अशाच पद्धतीने क्रीमी टेस्ट मस्त छान अशी येते याला. फक्त मी ड्रायफ्रूट्स घातलेले होते याच्यात वरती फक्त गार्निशिंगसाठी. आणि हो, तुम्हाला जर याच्यावरती आंब्याचे तुकडे कट करून वगैरे टाकायचे असतील, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात. तसंही छान असतं ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे. तर अशा पद्धतीने मी मस्त छान वरूनच ड्रायफ्रूट्स टाकलेले होते आणि 6 ते 7 तास हे आपल्याला आईस बॉक्समध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि हे फ्रीझरमध्ये ठेवून झाल्यानंतर फ्रीजचं जे टेम्परेचर आहे ना ते हाय करून द्यायचं. तसंही आता उन्हाळ्यामध्ये बरेच जण हाय टेम्परेचरवरतीच ठेवतात, पण माझ्या फ्रीजमध्ये ना बर्फ जमा होतो त्यामुळे मी टेम्परेचर कमीच ठेवत असते. पण ज्यावेळेस आईस्क्रीम वगैरे किंवा कुल्फी वगैरे बनवायची असली ना तेव्हा जरा वाढवून देत असते. तर आता ठेवलेले आहे आणि काल परवापासून हे जे बेडशीट आहेत ते धुवून वगैरे म्हणजे सोफा कवर जे आहेत ना सगळं काही धुवायला काढलेलं होतं, पण लावायचं तेवढं राहून गेलेलं होतं कारण गाद्या वगैरे सुकत असल्यामुळे मी काही लावतच नव्हते त्यांना. आणि जरा असं धुवून झाले ना 8-15 दिवसातनं एकदा तर मग जरा फ्रेश वाटतं आणि मला चेंजही करून घ्यायचे आहेत. आता हे सोफा कवर आहेत ना म्हणजे खराबही झालेले आहेत जरा आणि सारखं ना तेच वापरून आपल्यालासुद्धा कंटाळा जो आहे ना तो कधी कधी येत असतो. पण म्हटलं अजून चालत आहे तोपर्यंत बघूयात, पावसाळा जाऊ देते, पावसाळ्यापर्यंत राहू देते यांना. आणि तसेही जे मी घेऊन ठेवलेले आहेत जे मी सणावारालासाठी फक्त वापरत असते, ऑनलाईन मिशोवरून मागवलेले होते मी सोफा कवर ते, पण ते व्हाईट कलरचे आहेत. आणि आता मुलं आहेत घरामध्ये म्हटल्यावरती व्हाईट रंगाची तर काही विचारूच नका काय होईल तर, कारण दिवसभर इथं बसणं उठणं खाणं पिणंसुद्धा ते करत असतात. आम्ही ज्यावेळेस एकटे असलो ना त्यावेळेस मी तर म्हणजे आम्ही खालीच बसतो बऱ्याच वेळेला, पण काही वेळेला मुलं ऐकत नाही तेव्हा बसतात सुद्धा. नाश्ता वगैरे करायचं असलं काही थोडंफार त्यांना स्नॅक्स वगैरे दिलेलं असलं त्यावेळेस तर थोडंफार पडतं. तर म्हटलं चला हेच राहू देऊ आपण अजून थोडे दिवस तरी आणि मग नंतर बघू. नाहीतर एखादं ऑनलाईन आहे ना बघू मिशोवरती वगैरे जर असतील ना व्यवस्थित छान तर मग मागूयात. जे मागच्या वेळेस मागवलेले आहेत ना तेही छान निघालेले आहेत, पण कलर जरा मला म्हणजे असा क्रीम टाईप आहे ना तो तर खराब व्हायची शक्यता असते असं डेलीसाठी काढला तर.
तर संध्याकाळचं टायमिंग होतं तेव्हा मी हे करायला घेतलेलं होतं कामं सगळी. सकाळी मी आधी म्हणजे 12 वाजेला ना आईस्क्रीम वगैरे तयार करून ठेवून दिलेली होती, कारण मुलांना सांगून झालेलं होतं की आज तुम्हाला ना मँगो आईस्क्रीम बनवून देणार आहे. तर त्यांचं केव्हाचं चालू होतं आणि कधी बनणार कधी बनणार, हे तर त्यांचं इतकं चालू असतं ना, कधी तयार होईल ती आईस्क्रीम, कधी तयार होईल, हे मात्र सतत चालू होतं परूचं, की आईस्क्रीम कधी खायला मिळेल, कधी तयार होईल हे असं. तिला म्हटलं त्याला 6 तास लागतात, रात्र झाल्याशिवाय आईस्क्रीम काही तयार होणार नाही असं सांगून झालेलं होतं, तरीसुद्धा तिचं तेच चालू होतं. आज सकाळपासूनच ठरवलं होतं बरं का मी, की कामं झाली ना की आधी हे सोफा कवर वगैरे लावते, कारण तेही एक मेन महत्त्वाचं कामच असतं लावून वगैरे घेणं. आणि धुतलेली असली त्यावेळेस तर जरा, कारण खाली बेडशीट लावा त्यानंतर कवर वगैरे. तर बाकीची काही कामं वगैरे आवरून झाली ना की जरा कंटाळाच येतो परत आपल्याला कामांची सुरुवात करायला, जी आपली डेलीची असतात ती. आणि एखादं एक्स्ट्राचं असलं तर मग आपण जरा त्या कामाला थोडासा तरी कंटाळा आपल्याला येत असतं. तर तसंच झालेलं होतं. संध्याकाळच्या वेळेस मात्र आठवण करून म्हटलं आता झाडू वगैरे मारायचं आहे ना, त्याआधी सगळं व्यवस्थित झटकून वगैरे सोफ्याची कवर आहेत ना ती लावते, आणि मग नंतर आपली परत संध्याकाळचं जे काही रुटीन आपलं चालू होत असतं ते म्हणजे संध्याकाळचा चहा किंवा झाडू मारणं वगैरे ह्या गोष्टींपासून आपण संध्याकाळच्या कामांना किंवा रुटीनला सुरुवात आपण करत असतो. तसं तर दुपारचं लादी वगैरे पुसून झाली ना की संध्याकाळपर्यंत तसंच्या तसं राहतं, काही खराब वगैरे म्हणजे घाण होत नाही. पण आता हे 2 आलेले आहेत ना, त्यामुळे जरा थोडेफार पसारा जो आहे तो घरामध्ये होत असतो. कागदांचा म्हणा, सिद्धीने अभ्यास करायला घेतलं की हे दुसरेच वह्या बुकं वगैरे जे आहेत ना ती नोटबुक काढायला घेतात आणि मग त्यांचा पसारा जो आहे ना ते करत असतात. तरीही मी बऱ्याच वेळेला ना जो काही पसारा त्या दोघांनी केलेला असला ना तो त्यांनाच उचलायला सांगते, आणि ऐकतात पण ते बऱ्याच वेळेला. काही वेळेला मूड असतो. तर मी ना दळून आणलेलं होतं कालच्या दिवशी. जरा थंड होण्यासाठी मी 1 दिवस त्याला तसंच ठेवते, कारण गरम गरम भरत नाही. आणि ह्या वेळेस ना इतकं जाडसर असं दळून दिलेलं आहे ना, चपात्या त्यांच्या म्हणजे थोड्या अशा आधीच गरमीमुळे आणि फॅन खाली असलं की चपात्या थोड्या आपल्या वातड आपण ज्याला म्हणतो ना तशा होतात. तर आणि त्यातल्या त्यात हे जे पीठ आहे ना ते असं पूर्णपणे जाडसर ह्यावेळेस दळून दिलेलं होतं, आणि मी ते 10 किलो दळून आणलेलं आहे. त्यामुळे ते आता कधी संपतं असं झालेलं आहे, कारण एकदाच मी करून बघितलं तर मला आवडलं नाही. म्हटलं चला गाळूनच घेऊया ना. ते इतर वेळेस इकडे ना बारीक असं दळून देतं, पण त्यांना ना नेहमी सांगावं लागतं की बारीक दळून द्या, तेव्हाच ते बारीक व्यवस्थित असं पीठ जे आहे ना ते दळून देत असतात. आणि ह्या वेळेस काही सांगितलं गेलं नाही, त्यामुळे जरा प्रॉब्लेमच झालेला आहे. तर ते गाळून घेत आहे मस्त छान बाल्कनीमध्ये बसून. थोडं हे पीठ गाळून घेऊयात, कारण घरात खूपच जास्त गरम होतं आणि फॅन लावला म्हणजे पीठ पूर्ण घरामध्ये उडतं, अशी बारीक अशी झिंज. त्यामुळे बाल्कनीमध्ये मस्त छान झाडांजवळ बसून मी ते पीठ गाळून घेतलेलं होतं, आणि सोबतच हे दोघंजण मला गप्पा मारायला होते. तर ते गाळून झालं. त्यानंतर दूध वगैरे आणलेलं होतं ते तापवायला ठेवायचं होतं, आणि तिथून पुढे मग परत आपली स्वयंपाक वगैरे याची सगळी तयारी. शेवडीची भाजी बनवलेली आहे, झाली आहे. आता सगळ्यांना वाढते. चपात्या उरलेल्या होत्या ना, काही वेळेस मुलं खातात, काही वेळेस खात नाही. काला झालेला आहे मस्त. आता चपात्या बाकीत करायच्या. तर स्वयंपाक झालेला आहे, भाजी वगैरे काला झालेला आहे. चपात्यांचा आता काही जण भुगा म्हणतात, काही जण चपात्या म्हणतात. ते त्याच्या भागामध्ये वेगवेगळी पद्धत किंवा बोलणं जे आहे ते असतं. आता इथं स्वयंपाक माझं झालेलं आहे, चपात्या करते आणि यांना जेवायला वाढते. चला पुढे बघते आता काय काय करता येतं. हे काय लिहिते ग? काय दिलंय तुला दीदीने? टेबल. टेबल कितीचा टेबल लिहिते? 9चा टेबल. कशी लिहिते काउंट करून? हो का. हिला अभ्यास दिलेला आहे दीदीने, अभ्यास करते, आणि याला पण दोघांना पण अभ्यास दिलेला आहे. म्हणजे थोडे गुंतलेले असतात. टेबल का होईना तरी लिहायला लागले म्हटल्यावर थोडा तरी मग तेवढा वेळ टाईमपास होतो त्यांचा, आणि मग शांतता असते घरामध्ये तेवढी. आज यांना बाहेर वगैरे गार्डनमध्ये काही घेऊन गेलेली नव्हती, घरीच आहेत आज. बोलत होते पण कामं वगैरे पण भरपूर होते, त्यामुळे काही नेलं नाही मी यांना गार्डनमध्ये. तर चला आता चपात्या करते आणि
जेवायला वाढतेच त्यांना. थोडंसं फॅन खाली यावंच वाटतं स्वयंपाक करता करता, कारण खूप जास्त गरम होत असल्यामुळे किचनमध्ये अगदी नकोसं वाटतं. पण मग आता चला, चपात्या तर कराव्याच लागतं. करते, थोडी फॅनची हवा खाल्ली की बरं वाटतं. आणि किचनमध्ये फॅन आहे पण लावू नाही शकत, कारण गॅस चालू असला की किचनचा फॅन लावू शकत नाही. तर चला. भाजी मी चुरून मुलांना खाता येईल चपातीमध्ये व्यवस्थित छान म्हणून पातळ भाजी केली आहे. नाहीतर माझ्या भाज्या पातळच असतात, तुम्हाला माहीतच आहे. त्यानंतर मग चपात्या वगैरे केल्या आणि लगोलगच मी मुलांना जेवण जे आहेत ना ते वाढून दिलेले होते, कारण थोडा उशीर झालेला होता, म्हणजे 9 वाजलेले होते. तसं आमचं जेवणाचं टायमिंग आहे ना 8 8:30पर्यंतच आहे. कधीतरी 9 9:30 होतात आम्हाला जेवणाला. जेवण वगैरे झालं आणि मस्त छानपैकी पूर्णपणे किचन वगैरे आवरून घेतलेलं होतं. रात्री असं छान मस्त किचन वगैरे आवरलेलं असलं की उद्याची सकाळ अजूनच छान होते आपली. आणि त्यानंतर माठामध्ये पाणी लावून दिलेलं होतं, म्हणजे जेणेकरून सकाळपर्यंत मस्त छान थंडगार असं पाणी आपल्याला प्यायला मिळेल. आणि आईस्क्रीमची आठवण यांना नाही आहे असं मला वाटत होतं. म्हटलं उद्याच्या दिवशी मस्त दुपारी वगैरे खाता येईल आपल्याला. पण मुलांची आठवण मात्र जात नाही, त्यांना पूर्णपणे लक्षात असतं. आणि लगेच आईस्क्रीम त्यांनी काढायला सांगितली. आणि आईस्क्रीम तुम्ही बघू शकतात किती छान मस्त दिसत आहे. तर चला, इतक्या छान आणि मस्त अशा आईस्क्रीमसोबत मी माझा व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडला असेल थोडा जरी तरी व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं असेच रोज 12:30ला येणारे व्हिडिओ बघत राहा. भेटूया उद्याच्या छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.